चंदगड तालुक्यातील चिंचणे कामेवाडी जंगलात दोघा शिकाऱ्यांना रंगेहात अटक, 7 लोखंडी सापळे, कोयता आणि मोबाईल जप्त, वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल, 3 दिवसांची वनकोठडी। चंदगड तालुक्यातील चिंचणे कामेवाडी येथील जंगल परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी बेकायदेशीर सापळे लावणाऱ्या दोघा शिकाऱ्यांना पाटणे वन विभागाच्या गस्त पथकाने रंगेहात अटक करून मोठी कारवाई केली। या घटनेमुळे जंगलातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या कारवाईत बसप्पा निंगाप्पा देवरमणी आणि सुरेश बसप्पा देवरमणी दोघेही सौंदती तालुक्यातील बुदनूर येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं। हे दोघे जंगलात वन्य प्राण्यांची बेकायदेशीर शिकार करण्याच्या उद्देशाने लोखंडी सापळे लावत असताना वन विभागाच्या गस्त पथकाने त्यांना पकडलं। आरोपींकडून 7 लोखंडी सापळे, 1 कोयता आणि 1 मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। प्राथमिक तपासात हे साहित्य वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात येत असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी दोघांविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे। पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जॉन्सन डिसोजा, नेताजी धामणकर तसंच वनरक्षक साक्षी सपकाळ, पूनम मदने, देवेश्वर रावळेवाड, सागर पाटील, खंडू कोरे, अलका लोखंडे आणि इतर वनकर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली। दरम्यान जंगल आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी बेकायदेशीर शिकारी विरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वन विभागाकडून देण्यात आला असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।